अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. केएससी चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक संघाचा प्रॅक्टिसवर ट्राय ब्रेकरवर विजय, तर वेताळ तालमीने संयुक्त जुना बुधवारचा 4-1 गोलने केला पराभव. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएससी लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांचा सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं, मात्र संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. अखेर हा सामना टाय ब्रेकरवर गेला. यामध्ये उत्तरेश्वर संघाने बाजी मारत प्रॅक्टिस क्लबवर 4-5 गोल फरकाने विजय मिळवला. सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांचा सामना झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 4थ्या मिनिटाला जुना बुधवारच्या रविराज भोसलेने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमा संघाच्या खेळाडूंकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 12व्या मिनिटाला वेताळमा संघाच्या शोएब बागवाने तर 17व्या मिनिटाला वेताळमाच्याच मिथाईने गोल नोंदवत मध्यांतरापर्यंत वेताळमा संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवार संघाकडून नोएंगब, प्रथमेश जाधव, सुशील सावंत, ब्रह्मा थुलुंगा यांच्याकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या 80व्या मिनिटाला मिथाईने तर 85व्या मिनिटाला आकाश माळीने गोल करत वेताळमा संघाला 4-1 अशा मोठ्या गोल फरकाने विजय मिळवून दिला. मंगळवारी सामन्यांना सुट्टी असल्याने बुधवारी उर्वरित सामने खेळवले जातील. दुपारचा पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात, तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजात तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.